उन्हाळा सुरू झाला की सगळ्या बायकांची वाळवणाच्या रेसिपीज किंवा वाळवणाचे विविध पदार्थ तयार करण्याची गडबड सुरू होते. तर आज मी तुमच्यासोबत खास एकदाच बनवून तुम्ही वर्ष 2 वर्ष वापरू शकता अशी सांडग्यांची किंवा बरेच ठिकाणी याला डाळीचे वडेसुद्धा म्हणतात त्याची रेसिपी शेअर करणार आहे. आणि हो, 0 मिनटात अगदी तुम्ही ही जी सांडगे आहेत ते तयार करू शकता. अजिबात त्रास होत नाही. 0 मिनटात तुम्ही कितीही 2 किलो 4 किलो 5 किलोचे हे सांडगे पटापट तयार करू शकता. आणि सांडग्यांची ही खमंग आणि कुरकुरीत अगदी वर्ष 2 वर्षसुद्धा तुम्ही हे सांडगे वापरू शकता. अजिबात खराब होत नाही. त्यासाठी कोणती काळजी घ्यायची ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ मनापासून आवडला तर मनापासून एक लाईक करा. तर आजची सांडग्यांची रेसिपी थोडीशी वेगळी आहे. आमच्या घरी ज्या पद्धतीचे सांडगे आवडतात त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. या इथे मी 1.5 कप घेतलेले आहे चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ. तर याऐवजी तुम्ही जर मटकीच्या डाळीचे सांडगे बनवणार असाल तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता 1.5 कप. तर मी हरभऱ्याच्या डाळीचे जास्त करून याच्यामध्ये फ्लेवर आहे हरभऱ्याच्या किंवा चणा डाळीचा. तर 1.5 कप हरभऱ्याची चणा डाळ घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे पाऊण कप म्हणजे जेवढी हरभऱ्याची डाळ आहे त्याच्या अर्धी घ्यायची आहे पिवळी बिना सालीची डाळ. त्यानंतर मुगाची जेवढी डाळ आहे त्याच्या अर्धी घ्यायची आहे उडदाची डाळ. उडदाची डाळ एकदम कमी घालायची, बिना सालीची घालायची. जर तुम्हाला मटकीची डाळ आवडत असेल तर ह्याच्यामध्ये जी आपण हरभऱ्याची किंवा चणा डाळ घेतलेली आहे ती स्किप करून तुम्ही मटकीची डाळ इथे वापरू शकता. पण ह्या पद्धतीचे जे हरभऱ्याच्या डाळीचे सांडगे आहे आमरसासोबत म्हणा किंवा भाजीपाला संपलेला असेल तर ही सांडग्यांची भाजी अप्रतिम लागते. तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. मिक्स डाळीचे हे सांडगे आहेत. आपण स्वच्छ 2 ते 3 वेळेस पाण्याने ह्या सगळ्या डाळी धुवून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर आपण 1 ते 2 तासासाठी ह्या ज्या डाळी आहेत त्या भिजत घालणार आहोत. तर मी मॅक्सिमम याला 2 तास असंच भिजत ठेवलेलं होतं. जर तुमच्याकडे वेळ असेल तर 2-3 तास ठेवलं तरीही चालेल. पण 2 तासात आरामात आपल्या ह्या सगळ्या डाळी ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे सोक होतात, भिजून तयार होतात. बघू शकता डाळ एकदम छान व्यवस्थितपणे भिजली की नाही ते असं तोडून बघायचं. तर डाळीचा कण अजिबात कडक लागत नाही आहे, म्हणजे आपली डाळ इथे छान व्यवस्थितपणे पूर्णपणे सोक झालेली आहे, भिजलेली आहे. त्यानंतर ह्या डाळीमधलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर एका छोट्याशा मिक्सरच्या जारमध्ये किंवा चटणी जार जो असतो त्यामध्ये आपण थोडीशी डाळ इथे 4 ते 5 चमचे घालून बारीक असं वाटून घेणार आहोत किंवा ग्राइंड करून घेणार आहोत. यामध्ये पाणी जर असं कमी वापरायचं किंवा नाही घातलं तशी ही डाळ व्यवस्थितपणे जर तुम्हाला बारीक वाटता आली, ग्राइंड करता आली तर उत्तमच. कारण याच्यामध्ये पाणी खूप जास्त घातलं तर मग आपल्याला सांडगे व्यवस्थित पाडता येणार नाही. तर अगदी 1 ते 2 चमचा पाणी घालून मी जी ही डाळ आहे ती वाटून घेतलेली आहे. आणि हो, डाळ एकदम बारीकच वाटायची, अजिबात जाडसर भरड वगैरे ठेवायची नाही. कारण याच्यामध्ये चणा डाळ असल्यामुळे सांडगे नंतर भुसभुशीत किंवा एकदम ठिसूर न होता त्याचा आकार धरला पाहिजे किंवा त्याचा चुरा नाही झाला पाहिजे, म्हणून इथे डाळीची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे. फाईन डाळ इथे वाटून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने सगळी जी डाळ होती बघू शकता एकदम अतिशय कमीत कमी पाण्याचा वापर करून मी डाळ इथे सगळी वाटून घेतलेली आहे, ग्राइंड करून घेतलेली आहे. बघू शकता डाळीचं टेक्स्चर तुम्हाला दाखवते. अजिबात त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी नाही आहे. सुरुवातीला डाळ ग्राइंड करतानाच कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. आणि अशा पद्धतीचं डाळीचं टेक्स्चर आलं पाहिजे. यापेक्षा खूप जास्त पातळ करू नका. आणि हो, जर कदाचित पातळ झाली तर तुम्ही याच्यामध्ये मूग डाळीचं बेसन किंवा मग चणा डाळीचं बेसन किंवा जे बेसन पीठ असतं ते थोडंसं घालून याच्यामध्ये ही जी डाळ आहे त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. कधी बऱ्याचदा नवीन असताना कधीतरी पातळ होतं तर याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ ॲड करून तुम्ही याची कन्सिस्टन्सी मॅनेज करू शकता. त्यानंतर 2 चमचे मी इथे घातलेले आहे लाल तिखट, काश्मीरी लाल मिरच पावडर वापरलेली आहे. अर्धा चमचा घातलेली आहे हळद. त्यानंतर 2 चमचे जिरे, 1.5 चमचा ओवा घातलेला आहे. अर्धा चमचा घातलेला आहे हिंग. त्यानंतर आपण 1.5 टीस्पून इथे घातलेला आहे मीठ. चवीनुसार तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घालू शकता. 3 चमचे मी इथे घातलेले आहे धने जिरे पूड. हे जे सुके मसाले आहे यामुळे आपले जे सांडगे आहे एकदम खमंग आणि खुसखुशीत तयार होतात. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे घालत आहे. जवळपास 1 ते 1.5 वाटी कोथिंबीर मी इथे घातलेली आहे. आणि हो, कोथिंबीर जेवढी बारीक चिरता येईल किंवा कापता येईल तेवढी बारीक चिरून घालायची, म्हणजे सांडगे पाडताना अजिबात त्रास होत नाही. तर व्यवस्थितपणे सगळे मसाले आपण ह्या डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. ह्या डाळीचे वडेसुद्धा खूप जास्त छान लागतात, म्हणजे थापून आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, अतिशय चविष्ट लागतात. तर तुम्ही तीसुद्धा रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता. तर एकदा सगळे मसाले आपल्या डाळीमध्ये मिक्स झाले की आपण याचे सांडगे कसे बनवायचे ते बघूया. आणि हो, याच्यामध्ये तेल वगैरे अजिबात घालायचं नाही, कारण जे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ असतात त्यामध्ये जर आपण कच्चं तेल वापरलं तर त्याला तेलाचा वास लागण्याची शक्यता असते आणि आपले हे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ थोडेसे खराब होतात, चवीला जास्त छान लागत नाही. म्हणून तेलाचा वापर इथे अजिबात करायचा नाही. तर पारंपरिक पद्धतीने हाताने जे सांडगे तयार करतात ते अशा पद्धतीने. पण आज मी तुम्हाला, आणि या पद्धतीला खूप वेळसुद्धा लागतो, तर आज मी तुम्हाला एकदम झटपट आणि कुणीही करू शकेल
अगदी मुलंसुद्धा आनंदाने करतील अशी पद्धत शेअर करत आहे. तर या इथे मी मिठाची एक रिकामी पिशवी घेतलेली आहे. याऐवजी तुम्ही पायपिंग बॅगसुद्धा घेऊ शकता, पण सगळ्यांकडे अवेलेबल असेल असं नाही. तर मिठाची पिशवी किंवा दूध बॅग येते, आपल्या घरी दूध येतं, त्याची बॅग घेतली तरीही चालेल. मिठाची पिशवी स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर आपण अशा पद्धतीने मागच्या साईडने रबर बँड लावून घेणार आहोत आणि हा जो कोन इथे तयार होतो याने आपण हे सांडगे पाडून घेणार आहोत. असं केल्याने काय होतं, एकदम पटापट तुमचे सांडगे तयार होतात आणि अजिबात हाताने त्याला सांडगे तोडायची किंवा सांडगे हाताने पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीने अगोदर तयार केले जायचे त्या पद्धतीने करायची गरज पडत नाही. पटापट सांडगे कितीही किलोचे, अगदी 5 किलो 10 किलो डाळ जरी असेल तरी तुम्ही अर्ध्या तासाच्या आत तेवढे सांडगे तयार करू शकता. आज तर मी फक्त अर्धा किलो डाळीचे हे सांडगे इथे तयार करून दाखवलेले आहे. बघू शकता मिठाच्या पिशवीने किती जास्त सोप्या पद्धतीने हे जे सांडगे आहेत ते इथे तयार होत आहेत. आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटा मोठा जसा तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्ही तुमच्या घरी बनवत असाल त्या पद्धतीने हे सांडगे जे आहेत ते या पायपिंग बॅगने करून घेऊ शकता. तर मिठाच्या पिशवीच्या ऐवजी तुम्ही इथे दूध पिशवीसुद्धा किंवा दुधाची जी बॅग असते तीसुद्धा धुवून स्वच्छ याच्यामध्ये हे पीठ घालून अशा पद्धतीने सांडगे पाडून घेऊ शकता. तर आता मी एका मोठ्या अशा ताटामध्ये हे जे सांडगे आहेत ते करून घेत आहे. जर तुमच्याकडे प्लास्टिकची शीट असेल किंवा जास्त क्वांटिटीमध्ये सांडगे बनवणार असाल तर प्लास्टिकच्या शीटवरती घातले डायरेक्ट उन्हात तरीही काहीच हरकत नाही. आज इथे माझी कमी क्वांटिटी आहे म्हणून मी इथे ताटामध्ये सांडगे तयार करून घेत आहे. तर यानंतर मी इथे पायपिंग बॅगचा वापर केलेला आहे, कारण मिठाच्या पिशवीमध्ये थोडंसं कमी मिश्रण बसतं. आणि कोथिंबीर इथे बारीक चिरायची ही एक टिप इथे जरूर लक्षात ठेवा, कारण बऱ्याचदा कोथिंबीरीचे जे धागे आहे किंवा देठं आहेत ते मध्ये येऊन आपले सांडगे व्यवस्थित पडत नाही. तर बारीक चिरून घ्यायची. त्यानंतर सगळे सांडगे तयार करून घेतल्यानंतर मी गॅलरीमध्ये आता याला 1 ते 2 दिवस कडकडीत उन्हात वाळून घेणार आहे. आणि जर तुमच्याकडे खूप जास्त ऊन नसेल तर खिडकीतल्या उन्हालाही हे छोटे छोटे सांडगे असल्यामुळे पटकन वाळतात, अजिबात वाळायला वेळ घेत नाहीत. तर अशा पद्धतीने हे जे सांडगे आहेत ते मी 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेते. तर 2 दिवस कडकडीत उन्हात वाळल्यानंतर बघू शकता सांडगे तुम्हाला दाखवत आहे. याच्या आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की किती जास्त खमंग आणि कुरकुरीत हे अगदी कडकडीत वाळलेले आहेत आणि 1-2 वर्षसुद्धा अजिबात खराब होत नाहीत. जर भाजीपाला संपलेला असेल किंवा आमरसाबरोबर तुम्हाला ही वड्यांची किंवा सांडग्यांची भाजी करायची असेल तर पटकन सांडगे भाजून लगेचच ही रेसिपी किंवा हा पदार्थ तयार करता येतो. तर ही सांडगे जे आहेत ते एकदम खमंग आणि कुरकुरीत झालेले आहे, अतिशय चविष्ट आहेत, वेगळ्या पद्धतीचे आहेत. चणा डाळीचं प्रमाण जास्त घेऊन मी हे सांडगे तयार केलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की एकदा ही खमंग आणि कुरकुरीत 1-2 वर्ष टिकणाऱ्या सांडग्यांची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी. आणि हो, हे सांडगे खराब होऊ नये ह्याच्यासाठी काही टिप्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. ते म्हणजे सांडगे अगदी कडकडीतच उन्हात वाळवून घ्यायचे. अजिबात सांडगे आतून ओले राहता कामा नये, नाहीतर मग सांडग्यांना आतून बुरशी लागते बऱ्याच वेळेस, ओला जर आतून सांडगा राहिला तर त्यासाठी कडकडीत उन्हात 2-4 दिवस वाळवून घेतले तरीही काहीच हरकत नाही. जेवढे जास्त सांडगे वाळतील तेवढेच तुमचे सांडगे टिकण्यास मदत होते. आणि सांडग्यांचा आकार छोटा मोठा ठेवला तरीही चालेल. बऱ्याचदा आतून जाळी किंवा अळी लागण्याची शक्यता असते, त्यामुळे छोटे छोटे सांडगे तयार करायचे. मोठे सांडगे जर तयार केले तर आतून पोकळ होतात आणि आतून जाळी लागण्याची शक्यता असते. तर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा. तेलाचा वापर करायचा नाही आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि रेसिपी ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, बाजूची जी बेल आयकन किंवा घंटा आहे तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुमच्या समोर लवकरच येतील आणि त्याचं नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला पटकन मिळेल. चला तर मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.